कर्नाटक राज्य सरकारनं हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घातली। तसेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्याचं कायदेशीर वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आले। दरम्यान राष्ट्रपतींनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं या जाहिरातीवर बंदी आणि व्यावसायिक उत्पादन पुरवठा आणि वितरणाचं नियमन कर्नाटक सुधारणा कायदा 2024 ला मंजुरी दिली। हे विधेयक फेब्रुवारी 2024 मध्ये दोन्ही सभागृहांनी मंजूर केले। 2003 च्या केंद्रीय कायद्यामध्ये हे नियम कर्नाटक राज्यात लागू करण्यासाठी सुधारणा करण्यात आले। हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर सरकारने आता अधिसूचना जारी केलेत। राज्यात 21 वर्षाखालील व्यक्तींना सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणार नाहीत। तंबाखू उत्पादनं खरेदी करण्यासाठी सध्याचं किमान वय 18 वर्ष आहे। आता ते वय 21 वर्ष केले। कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येणार नाही। सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यास मनाई आहे। कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ वापरू शकत नाही। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि व्हेपिंगला परवानगी नाही। हुक्का बार उघडणं, विकणं, चालवणं प्रतिबंधित करण्यात आलंय। कोणतीही व्यक्ती रेस्टॉरंट, पब, बार किंवा रेस्टॉरंटसह कोणत्याही ठिकाणी हुक्का बार चालू शकत नाही। 200 वरून 1000 रुपयांचा दंड हा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 200 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत दंड करण्यात आलाय। हुक्का बार चालून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणालाही 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कारावास आणि किमान 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। स्वातंत्र्य स्मोकिंग झोनला मान्यता आहे। 30 खोल्या असलेल्या हॉटेल्स किंवा 30हून अधिक व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या रेस्टॉरंट आणि विमानतळामध्ये स्मोकिंग झोन, धूम्रपानासाठीची जागा किंवा ठिकाणं उपलब्ध करून दिली जाऊ शकते।